नमस्कार मंडळी. चला तर आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत लाडू. शेंगदाणा व तिळापासून हे लाडू बनवले जातात आणि खरंच वेगळ्या पद्धतीने मी लाडू बनवते आणि नेहमीच अशा प्रकारे लाडू बनवते. पण चला म्हटलं ही रेसिपी आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत सुद्धा शेअर करावी. त्यासाठी हा आज व्हिडिओ बनवलेला आहे, त्यामुळे अगदी शेवटपर्यंत पहा. तर पहा, शेंगदाणे कसे भाजायचे हे प्रत्येकालाच माहीत आहे. मंद गॅसवरती शक्यतो आपण जाड शेंगदाणा असल्यामुळे भाजायचा असतो, म्हणजे तो आतपर्यंत खुसखुशीत भाजला जातो. तर इथे मी बारीक गॅसवरती छान असे एकसारखे शेंगदाणे, अगदी काही शेंगदाणे आपले उरलेले आहेत इतके आपण भाजून घेतले. आता ते थंड होण्यासाठी ठेवूया. आणि इथे एक म्हणजे ताटलीला थोडेसे कमी आपण तीळ घेतलेले आहे. तर तिळाचं आणि शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही इक्वल ठेवा किंवा थोडंफार कमी जास्त झालं तरी काहीच हरकत नाही. तर आता इथे पहा, आपण हे तीळसुद्धा छान भाजून घेणार आहोत. पण तिळाची साईज छोटी असल्यामुळे जास्त वेळ तीळ भाजायला अजिबात लागत नाही. तीळ अगदी थोड्या वेळातच भाजून निघतात. तर आता तीळही भाजत आहेत, तर अशा पद्धतीने आपण इकडे शेंगदाण्याचे सुद्धा टरफलं काढून घेणार आहोत. तर चला म्हटलं, वेळ न घालवता तुम्हाला लगेच दाखवावं, तर आपण सर्व शेंगदाण्याचे अशा पद्धतीने टरफलं काढून घेणार आहोत. तीळ देखील इकडे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत. तुम्हाला दिसतच असतील, तीळसुद्धा तडतडलेले आहेत आणि तिळाचा कलरसुद्धा थोडासा तांबूस झालेला आहे, जास्त नाही. पण अशा पद्धतीने आपल्याला तीळसुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहे. तीळ पातळ असल्यामुळे झटपट भाजले जातात. तर आता तीळ आणि शेंगदाणे दोन्ही तयार आहेत. तर आता सर्वात पहिले आपल्याला मिक्सरच्या भांड्याला तीळ बारीक वाटून घ्यायचे आहे. गूळ आपण वाटताना घालणार नाही आहोत. हीच तर आपली स्पेशल लाडूची रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही बघत जा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर याच पद्धतीने आपल्याला जाडसर शेंगदाणेसुद्धा इथे वाटून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकता. खूप बारीक शेंगदाण्याचा कूट करायचा नाही किंवा खूप जाडसर ठेवायचा नाही. रवाळ आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट काढायचा आहे, जेणेकरून लाडू खाताना खूप छान लागतो. त्यामुळे रवाळ टेक्स्चर असेल तर लाडू खायला आणखीन छान लागतो. तर आपण आता इथे दोन्ही जिन्सा छान वाटून घेतल्या. कढई गॅसवरती ठेवायची आहे. इथे साजूक तूप घातलेलं आहे आपण एक पळी भरून. हे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे. इथे हे तूप छान वितळलं की यामध्ये गूळ घालायचा आहे. आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तर इथे आपण ज्या प्लेटने तीळ घेतले होते त्या प्लेटने एक प्लेट भरून आपण इथे गूळ घातलेला आहे. तर आपले तीळ आणि शेंगदाणे मिळून आपले जवळपास 2 प्लेटीच्या वर आहेत. तर त्यासाठी तेवढा गूळ घेतला. तर तुम्ही आता गुळाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. त्यानंतर हा तुपामध्ये छान मेल्ट करून घेतलेला आहे गूळ. इथे आपल्याला गुळाची चाचणी बनवायची नाही, गूळ फक्त आपल्याला मेल्ट करून घ्यायचा आहे. याने काय होतं, एकसारखा छान लाडू बनायला सुद्धा सोपा जातो. त्यामुळे मी तर अशाच पद्धतीने बनवते, तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर आता इथे गूळ आपला पूर्णतः वितळलेला आहे. हा सर्व गूळ यामध्ये टाकून घेतला आणि याच बरोबर लहान मुलांनासुद्धा खायला खूप पौष्टिक आहे. तूप मुलं तसं खात नसतील तर आणखीन जास्त प्रमाणात तूप वापरून तुम्ही हे लाडू बनवू शकता. आणि व्यवस्थित आता आपल्याला हे गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं आहे. थंड होऊ द्यायचं नाही. थंड झाल्यानंतर तुम्ही याचे लाडू बांधू शकत नाही किंवा मिक्ससुद्धा व्यवस्थित करू शकत नाही. त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला या पळीने व्यवस्थित मिक्स करता येत नाही, त्यामुळे त्याचं आपण सर्व काढून घेतलेलं आहे. आणि आता हे आपण उलथण्याने मिक्स करून घेणार आहोत. तर इथे उलथण्याने व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. होईल तेवढं आपल्याला गरम आहे तोपर्यंतच हे मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळीकडे एकसारखा गूळ लागला जाईल आणि हाताला सोसवेल असा आहे तोपर्यंतच लाडू बांधायला घ्यायचे आहे. तर पहा, हा गूळ सगळीकडे मिक्स करायचा, कारण गूळ गरम आहे तोपर्यंतच वितळ राहतो, नाहीतर मग तो अटरल्यासारखा होईल आणि मग सगळ्या लाडूला एकसारखा गूळ लागणार नाही. तर इथे हाताला सोसवेल असं आपलं सारण तयार झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि किती चोपडं चटचटीत आपलं इथे लाडूचं सारण तयार झालेलं आहे. आता हे लाडू बांधायला अगदी तयार झालेले आहेत. आता तुम्ही यापासून लगेच लाडू बांधू शकता. तर आता हे सर्वात पहिले याच्या सगळ्या गुठळ्या फोडून लाडू तयार करून घ्यायचे आहे. तयार करण्यासाठी खूप सोपे जातात हे लाडू, अजिबात तुम्हाला हड जाणार नाहीत.
तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवे त्या साईजचे यापासून लाडू बनवू शकता. अगदी सहज सोप्या पद्धतीने. तर तुम्ही पाहू शकता मस्त असा लाडू तयार झालेला आहे, चोपडा चटचटीत. तर एरवी आपण वेगळ्या पद्धतीने जे गूळ शेंगदाण्याचे लाडू बनवतो तर ते एवढं वलसर किंवा छान असे तयार होत नाहीत. तर तुम्ही ही प्रोसेस वापरून नक्की एकदा तरी लाडू बनवा. वारंवार अशाच पद्धतीने लाडू बनवाल आणि सगळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीने खातील. तर पौष्टिक काय घालायचं म्हटलं तर असे लाडू बनवून नक्की खाऊ घाला. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ परिवारासोबत नक्कीच शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.